नमस्कार मित्रांनो, मी बापू बिटकर आणि मराठी दरबार या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपले मनापासून स्वागत आहे. तर बघा, दिनांक 10 डिसेंबर 2025 रोजी राज्य शासनाने एक अपंगांविषयी म्हणजे जे काय दिव्यांग व्यक्ती आहेत त्यांच्यासाठी एक अतिशय महत्त्वाचा असा जी आर काढलेला आहे. आता बघा, याच्यामध्ये आपण पाहिलं तर त्यांनी अतिशय महत्त्वाचा हा जी आर काढलेला आहे. तर बघा, आपला जो भारतीय समाज आहे त्याच्यामध्ये दिव्यांग व्यक्तीच्या विवाहाबाबतचा जो काही दृष्टिकोन आहे तो अनेक सामाजिक आणि सांस्कृतिक घटकावर आधारित असल्याने तो दिव्यांग व्यक्तीच्या आयुष्यावर दीर्घ परिणाम करणारा ठरत असतो. आता दिव्यांगत्वाबाबत असलेल्या पूर्वग्रहांमुळे असेल किंवा अनेकदा दिव्यांगत्व हे असमर्थता किंवा अधिकारहीनता म्हणून सुद्धा त्याच्याकडे पाहिले जाते आणि यामुळे जो काही आपला दृष्टिकोन आहे तो बदलणं याच्यासाठी आवश्यक आहे. तर बघा, दिव्यांग व्यक्तीचा विवाह म्हणजे हे एक पालकांच्या दृष्टीने मोठी सामाजिक जबाबदारी असते. वंश परंपरेत दिव्यांगत्व येईल म्हणून विवाह टाळले जातात आणि अशा प्रकारे विवाह टाळल्यामुळं किंवा जर विवाहच करायचे झाले तर याच्यामध्ये त्यांच्या बरोबरीचा जोडीदार निवडला जात नाही. त्याच्यामध्ये बघा, वयस्कर व्यक्ती असतील किंवा त्याच्यामध्ये जो कमवणारा नाही, याच्यामध्ये आपण पाहिलं तर घटस्फोटित असेल, आर्थिकदृष्ट्या दुर्बल नसेल तर असा प्रकारचा जोडीदार नाईलाजाने निवडला जातो. आणि विवाह संदर्भात आपण पाहिलं तर महिलांना तर दोन्ही बाजूनी तोंड द्यावं लागते. एक तर महिला आहे म्हणून त्याच्यामध्ये हिंता असते, त्याच्यामध्ये कमीपणा असतो आणि त्याच्यामध्ये दिव्यांग असेल तर महिलांनाही मोठ्या प्रमाणात म्हणजे समाजामध्ये वावरताना अडचणी येत असतात. त्याच्यामुळे बघा, सर्वसामान्य व्यक्ती आणि दिव्यांग व्यक्ती यांच्यामध्ये शिक्षण असेल, रोजगार असेल, विज्ञान तंत्रज्ञानाचा दैनंदिन जीवनातील वापर असेल, यामुळे जागरूकता वाढत आलेली आहे. दिव्यांग व्यक्तींना समाजाच्या मुख्य प्रवाहात सामील करून घेण्यासाठी शासन दिव्यांग कल्याण क्षेत्रात काम करणाऱ्या ज्या काही सामाजिक संघटना असतील, स्वयंसेवी संस्था असतील, या सुद्धा चांगल्या प्रकारे प्रयत्न करत आहेत. दिव्यांग व्यक्ती ही आत्मनिर्भर बनून स्वतःच्या आयुष्याचे निर्णय अधिक आत्मविश्वासाने घेत आहोत. याच्या आपण जागतिक लेवलला असेल किंवा आपण समाजामध्ये याची उदाहरणं आपण पाहतोय की दिव्यांग व्यक्ती सुद्धा आपल्या चांगल्या व्यक्तींपेक्षा जास्त खूप काही करू शकतात, समाजामध्ये मान मिळवू शकतात, हे सुद्धा आपण पाहिलेलं आहे. आणि दिव्यांग व्यक्तीचा विवाह ही एक संवेदनशील बाब आहे. सामाजिक समतेच्या दिशेने उचललेले एक महत्त्वाचे पाऊल आहे आणि दिव्यांग व्यक्तीच्या कुटुंबाकडून दिव्यांग व्यक्तीच्या विवाहाचा सहज विचार, त्यामुळे त्यांना होणारे कौटुंबिक, भावनिक, मानसिक, सामाजिक स्थैर्य विचारात घेऊन दिव्यांग व्यक्तीच्या विवाहास प्रोत्साहन देण्यासाठी शासनाने दिव्यांग अव्यंग विवाह प्रोत्साहन योजना शासन निर्णय दिनांक 17 जून 2014 अन्वये सुरू केले आहे. आता दिव्यांग व्यक्ती हक्क अधिनियम 2016 मधील कलम 10 अन्वये दिव्यांग व्यक्तींना प्रजननाचा हक्क आणि कुटुंब नियोजनाचा सुद्धा अधिकार आहे. तसेच दिव्यांग व्यक्ती हक्क अधिनियम 2016च्या कलम 24 मध्ये शासन आपल्या आर्थिक क्षमतेच्या आणि विकासाच्या मर्यादेत दिव्यांग व्यक्तींना समाजात स्वतंत्रपणे राहता यावे, त्यांना पुरेसा राहणीमानाचा दर्जा मिळावा आणि त्यांच्या अधिकाराचे रक्षण करून त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी आवश्यक योजना आणि कार्यक्रम तयार करेल असे त्याच्यामध्ये सुद्धा नमूद केलेलं होतं. आणि त्याच्यामुळे शासनाने दिनांक 18 डिसेंबर 2025 रोजी एक अत्यंत महत्त्वाचा जी आर काढून त्यांचं जे काय अनुदान होतं त्याच्यामध्ये वाढ केलेली आहे. आता बघा, दिव्यांग अव्यंग विवाह योजनेची जी काही प्रोत्साहन अनुदान योजना आहे त्याच्यामध्ये शासनाने वाढ केलेली आहे आणि ही वाढ जी आहे त्याचा अर्थसहाय्य बघा त्यांनी कसं केलेलं आहे. जर दिव्यांग अव्यंग विवाह असेल म्हणजे एखादी दिव्यांग व्यक्ती असेल आणि एखादी चांगली व्यक्ती असेल, यांनी जर विवाह केला तर त्यांना 1,50,000 म्हणजे 1.5 लाखाचं अनुदान देण्यात येणार आहे. आणि दोन्हीही पती आणि दिव्यांग असेल आणि पत्नीही दिव्यांग असेल तर त्यांच्यासाठी 2,50,000 रुपयाचं अनुदान शासनाने आता याच्यामध्ये वाढ केलेली आहे. आता ही जी अनुदानाची रक्कम आहे ती त्यांचं जे काय बँक असेल त्यांचं संयुक्त अकाउंट त्याच्यामध्ये खोलायचे आणि डीबीटीच्या प्रणालीद्वारे एक रकमी ते पैसे त्यांच्या खात्यावरती जमा होणार आहेत. आता शासनाने त्याच्यामध्ये अजून एक अट घातलेली आहे की त्याच्यापैकी जी काय 50% रक्कम आहे ती त्या दाम्पत्याने 5 वर्षाकरता मुदत ठेवीमध्ये ठेवायची आहे. आता ही जी योजना आहे आता याच्या काही अटी आणि शर्ती सुद्धा आहेत. तर याच्यामध्ये बघा, जे काय वधू अथवा वराकडे दिव्यांग व्यक्ती अधिनियमाप्रमाणे किमान 40% अथवा त्यापेक्षा जास्त दिव्यांगत्वाचे आधार संलग्न वैध वैश्विक ओळखपत्र म्हणजे UDID प्रमाणपत्र असणं आवश्यक आहे. तसेच दिव्यांग वधू किंवा वर यापैकी एक जण महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असावा. विवाहित वधू व वराचा विवाह असावा असे वधू अथवा घटस्फोटित असल्यास अशा प्रकारची मदत यापूर्वी त्यांनी घेतलेली नसावी. विवाह हा कायदेशीररित्या नोंदणी जे काही विवाह नोंदणी कार्यालय असतं त्याच्याकडे सुद्धा तो नोंदणीकृत असलेला पाहिजे.
आणि विवाह झाल्यानंतर 1 वर्षाच्या आत त्यांनी या योजनेचा लाभ घेण्यासाठी संबंधित जे तुमच्या जिल्ह्याचं जिल्हा दिव्यांग सक्षमीकरण अधिकारी आहेत त्यांच्याकडे हा अर्ज करणे आवश्यक आहे. आता याच्यासाठी डॉक्युमेंट बघा, तर आधार संलग्न जे काय वैध वैश्विक ओळखपत्र आहे दिव्यांगत्वाचं ते तुमच्याकडे असणं बंधनकारक आहे. त्यानंतर विवाह नोंदणीचं प्रमाणपत्र पाहिजे. त्यानंतर दोघांचं आधार कार्ड पाहिजे. पती व पत्नीच्या आधार संलग्न संयुक्त खात्याचा सविस्तर तपशील म्हणजे जे काय तुमचं बँकेचा पासबुक आहे तो पासबुकचं पूर्ण IFSC कोड असेल, अकाउंट नंबर असेल, फोटो असेल, बँकेचा शिक्का असेल, म्हणजे जे काय तुमचं बँकेचं पासबुक आहे त्याच्या पहिल्या पानाची झेरॉक्स प्रत पाहिजे. आणि महाराष्ट्र राज्याचे वय अधिवास प्रमाणपत्र म्हणजे डोमासाईल असणं हे तुमच्याकडे गरजेचं आहे. आता ही प्रक्रिया कशी असणार आहे तर बघा, लाभार्थ्यांनी काय करायचं की शासन निर्णयामध्ये जसं आपण सांगितलं तर त्याच्यामध्ये जो नमुना दिलेला आहे खाली, तर बघा आपण त्याच्यामध्ये नमुना सुद्धा दिलेला आहे. आपण स्क्रीनवर पाहू शकता. तो असा प्रकारचा हा नमुना आहे. याच्यामध्ये का बघा परिशिष्ट अ आहे. याच्यामध्ये दिव्यांग अव्यंग प्रोत्साहन अनुदानाअंतर्गत अर्थसहाय्य मिळण्याबाबतचा हा नमुना अर्ज आहे. याच्यामध्ये अर्जदाराचं नाव तुम्हाला टाकायचं आहे, वधूचं आणि वराचं. त्यानंतर दोघांची जन्मतारीख टाकायची आहे. तुमचा विवाह कधी झाला ते या ठिकाणी टाकायचं आहे. तुमच्याकडे जे ते UDID मध्ये दिव्यांग प्रमाणपत्र आहे वधू आणि वराचं दोन्हीचं त्या ठिकाणी टाकायचं आहे. त्यानंतर तुमचा पत्ता टाकायचा आहे. तुमचा जे काही संपर्क क्रमांक टाकायचा आहे. बँकेचा खाते क्रमांक जो तुमच्या जॉईंट अकाउंटचा असेल तो टाकायचा आहे. आणि त्याच्यासोबत बघा तुमचं विवाह नोंदणी प्रमाणपत्र असेल, दिव्यांग प्रमाणपत्र असेल दोघांचं. त्यानंतर तुमचं आधार कार्ड दोघांची ओळखपत्रे आणि बँक जे पासबुक आहे त्याचं ते जोडायचं आहे. आणि खाली घोषणापत्र सुद्धा त्या ठिकाणी तुम्हाला जोडायचं आहे. आता या ठिकाणी बघा परिशिष्ट क मध्ये जिल्हा परिषदेसाठी सन 2025-26 समजा आपण असं धरून चालू, या आर्थिक वर्षातील दिव्यांग अव्यंग आणि दिव्यांग विवाह जोडप्यांना दिलेल्या अर्थसहाय्याची माहिती हे अशा प्रकारे याचा नमुना असणार आहे. आणि जे काय घोषणापत्र तुम्हाला द्यायचं आहे तर आपण खाली स्क्रीनवर बघा घोषणापत्र दिलेलं आहे की त्या घोषणापत्र काय आता की मी श्री किंवा सौ असेल ते त्यांचं नाव टाकायचं आहे. तुमचा वैश्विक ओळखपत्र टाकायचं आहे. तुम्ही राहता कुठे तो टाकायचा आहे. त्यानंतर तालुका जिल्हा येथील कायमचे रहिवासी असून सदर योजनेचा लाभ घेण्यासाठी दिलेली आणि संलग्न दस्तऐवजांमध्ये सादर केलेली माहिती माझ्या सर्वोत्तम माहितीनुसार आणि विश्वासानुसार सत्य आहे आणि त्यात कोणतीही माहिती मी लपून ठेवलेली नाही. मला या वस्तुस्थितीची चांगली जाणीव आहे की जर मी दिलेली माहिती खरी नसली तर कायद्यानुसार अर्ज अपात्र ठरण्यास मी जबाबदार असेल. तसेच मला मिळालेले सर्व फायदे सरसकट काढून घेतले जातील. आणि एका ठिकाणी स्वाक्षरी करायची आणि तुमचं जे जिल्हा सक्षमीकरणचं जे काय अधिकारी असतील जिल्ह्याचे त्यांच्याकडे हा फॉर्म तुम्ही जमा करायचा आहे. तर बघा अशा प्रकारचे जर तुमच्या आजूबाजूला असतील किंवा त्यांना ही माहिती द्या किंवा जे कोणी दिव्यांग असतील त्यांच्यासाठी ही अतिशय महत्त्वाची माहिती आहे. जर 1 वर्षापूर्वी जर अजून कोणाचं लग्न झालेलं असेल आणि अशा प्रकारचं प्रमाणपत्र जर कोणी दिलेलं नसेल तर तात्काळ हे प्रमाणपत्र त्यांनी जमा करायचं आहे की जेणेकरून तुम्हाला हा लाभ भेटण्यासाठी मदत होणार आहे. धन्यवाद.